नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज नवीन वर्षाचा पहिला दिवस। या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण खूप काही संकल्प करतो, पण हे संकल्प करण्यापूर्वी काही तासांपूर्वीच आपण मावळत्या सूर्याला निरोप आणि काही तासांपूर्वीच उगवत्या सूर्याचे स्वागत केलेले आहे। तोच सूर्य तीच पहाट, तोच सूर्य तीच पहाट, पण भासे नवीन वाट। तोच सूर्य तीच पहाट, पण भासे नवीन वाट। तेच प्रवासी तोच ध्यास, तेच प्रवासी तोच ध्यास, पण वाटे आजचा दिवस खास। तेच प्रवासी तोच ध्यास, पण वाटे आजचा दिवस खास। काय घडले काय नाही, झाले गेले सारे विसरून जाऊ। काय घडले काय नाही, झाले गेले सारे विसरून जाऊ। आजच्या या क्षणाला जरा विसावू, जरा विसावू, जरा विसावू। सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आहे। नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे, समृद्धीचे, आरोग्यदायी जावो व या नवीन वर्षामध्ये तुम्ही नुसते यश संपादन करू नका, तर यशाच्या शिखरापर्यंत पोहोचा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि हे सर्वांना नवीन वर्ष मस्त आणि नोकरदायी जाणार आहे, सर्वांना नोकऱ्या लागणार आहेत। त्या दृष्टीने आपण एकदम उत्तमपणे प्रयत्न करणार आहात आणि केलेच पाहिजेत। पण या नवीन वर्षाच्या दिवशी आपण जे काही नवीन संकल्प करतो की या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीपासून मी असा अभ्यास करेल, तसा अभ्यास करेल, फलानं करेल, हे करेल, पण हा जो संकल्प केलेला आहे तो फक्त 9 दिवस न राहता आपल्याला जोपर्यंत नोकरी लागणार नाही, जोपर्यंत यश संपादन होणार नाही, तोपर्यंत प्रयत्न करणं गरजेचं आहे। नाहीतर 9ची असते। आपण फक्त 9 दिवस जोमानं अभ्यास करतो, पुन्हा पहिला पाढा 55चा, तसं करू नका। जो काही आपण नवीन संकल्प केला आहे त्या नवीन संकल्पाला 9लाई लागू द्या। ती 9लाई लागण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागणार आहे। पण आगामी जे काही वर्ष आहे ते खूप खडतर आहे म्हणूनच आपल्याला योग्य पद्धतीने, एकदम शांत पद्धतीने जाणे गरजेचे आहे। आता आपली जी काही टेटची एक्झाम होणार होती ती फेब्रुवारीमध्ये होणार होती, पण ती फेब्रुवारीमध्ये न होता पुढे जाण्याची 100% शक्यता आहे। जो काही टीईटीचा स्कॅम चालू आहे तो थांबल्यानंतर आणि आता जो काही वातावरण निर्मिती चालू आहे किंवा मीडियामध्ये त्या बातम्या येतात, कोरोना आला, ओमिक्रॉन आला, ओमायक्रॉन आला, हे ज्या काही बातम्या येतात, इकडे एवढे पेशंट, तिकडे तेवढे पेशंट, आता येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये ह्या बातम्या परत सारखं आपल्या टीव्हीवर येणार आहेत। त्यामुळे आपल्या मनामध्ये निगेटिव्ह फीलिंग न येता, नकारात्मक न विचार करता एकदम पॉझिटिव्ह विचार करा। वेळ भेटलेला आहे त्या वेळाचा सदुपयोग करून चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्न करा। कारण 2 महिन्यामध्ये आपल्याला टेटचा अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य नव्हते किंवा त्याचा अभ्यास पूर्ण करणे शक्य नव्हते। त्यातल्या त्यात आता आपल्याला वेळ भेटलेला आहे, त्या वेळेचा सदुपयोग करा, चांगला अभ्यास करा, योग्य ते मार्गदर्शन घ्या, आवश्यकता वाटले तर क्लास लावा, पण व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करावं, टेटला सामोरे जावा। आणि आता जे काही टीईटी एक्झाम देऊन चांगले मार्क्स मिळाले आहेत, पास होणार आहेत, ते आता ह्या टीईटीच्या स्कॅम मध्ये अडकू नका, त्या बातम्या परत ऐकू नका। जे होईल ते होईल, आपल्याला फक्त टेटची तयारी करायची आहे, त्या दृष्टिकोनातून तयारीला लागा। आणि आता जे काही कोरोनाच्या बातम्या इथून चालू होतील त्या बातम्यांकडे, लॉकडाऊनकडे, इकडं असं झालं, तिकडं तसं झालं, इकडे एवढे मेले, मग आता माझं कसं होणार, पुढे परीक्षा होईल का नाही, असल्या भानगडींकडे, असल्या गोष्टींकडे लक्ष न देता आपलं उद्दिष्ट काय आहे, टेटचा अभ्यास करणं, नोकरी लागणं, बस एवढ्याच एका ध्येयाकडे लक्ष द्या, साध्य करा ते ध्येय, बस एवढ्याच एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून योग्य पद्धतीने अभ्यास करा। हे सांगण्याचा एवढा एकच दृष्टिकोन आहे की कारण ज्यावेळेस पहिली लाट आली त्याच्यापेक्षा भयंकर दुसरी लाट आली आणि आता तिसरी लाट येण्याच्या टप्प्यावर आहे, ती येणारच आहे, आणली सुद्धा जाईल आणि येणारच आहे, त्यात काही वाद नाही। लॉकडाऊन सुद्धा लागणार, ती आपण सध्याच मनाची तयारी करा। नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हे सगळं मनामध्ये ठेवा की असं होणार आहे, ह्या गोष्टीतून आपल्याला असं करायचं, असा अभ्यास करायचा आहे, एवढा एक ट्रॅक निश्चित करा। म्हणजे आता ज्या काही समोर समस्या येणार आहेत त्या समस्यांना तुम्ही योग्य पद्धतीने तोंड देचाल। कारण समस्यांचा जर पूर्वी आपण आता विचार केला, कारण जो पॅटर्न आहे गेल्या वर्षीचा आणि त्याच्या गेल्या वर्षीचा, त्याच पॅटर्न नुसार ह्या वर्षी सुद्धा तसंच होणार आहे। त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतं, कमी होऊ शकतं, काही सांगू शकत नाही। पण मनामध्ये एक गाठ निर्माण करा की लॉकडाऊन लागणार आहे, कोरोना येणार आहे आणि आपली एक्झाम पुढे जाणार आहे। न गेली तर चांगलीच, पण आपण आपली तयारी करा। कारण सध्या वातावरण निर्मिती तशीच चालू आहे,
लॉकडाऊन सुद्धा लागू शकतं, एक्झाम तर पुढे जाणार आहे, यात काही वाद नाही। एक्झाम पुढे गेलेली आहे, वेळ भेटलेला आहे, त्या वेळेचा सदुपयोग करा, चांगला अभ्यास करा। नवीन वर्ष आहे, सेलिब्रेट करा, पण इतकंही सेलिब्रेट करू नका की त्या नवीन वर्षाच्या नवीन संकल्पनामध्ये तुम्ही नुसतं संकल्पनाच करत राहाल आणि त्या अंमलात आणल्या जाणार नाहीत, असं करू नका। बस आता आणखीन जास्त काही प्रवचन देणार नाही। परत एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। चांगला अभ्यास करा, योग्य पद्धतीने टेटचा अभ्यास करा आणि नोकरीला लागा, याच वर्षी नोकरीला लागा, हेच ध्येय ठेवा आणि हेच ध्येय ठेवून अभ्यास करा।